हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज स्पेशल जी बनवत आहे भाकरवडी, त्यासाठी मी 2 वाट्या मोजून असं मैदा घेतलेला आहे। मैदा कुठलाही असो तो काळजीपूर्वक चाळून घ्या। त्यानंतर 3 मीडियम म्हणजे तुम्ही बघू शकता अशा 3 मोठ्या साईजचं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ ही देखील चाळून घ्या, म्हणजे जे खडे आहेत या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला मिसळून घेता येतील आणि काही कचरा आहे तो आपल्याला त्यामध्ये आढळून येणार नाही। आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि न विसरता आपल्याला हा ओवा हाताने असा छान क्रश करून मस्तपैकी टाकला तर आपलं हे पीठ खूप छान प्रकारे खुसखुशीत आणि छान प्रकारे तयार होतं आणि भाकरवड्या देखील खूप छान तयार होतात। त्यानंतर आपल्याला 4 चमचे मोठं तेल घालायचं आहे। तर हे तेल कशासाठी, आपलं जे पीठ आहे जे आपण भाकरवड्या तयार करणार आहोत ते छान कडक आणि खुसखुशीत छान प्रकारे तयार होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये साधं तेल टाकायचं आहे। तेल टाकून झाल्यानंतर छान प्रकारे त्याला एकजीव करायचा आहे पहिला हाताने आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टपणे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही आणि पहिला हे पीठ आपण तेलामध्ये मोहन अशा प्रकारे करायचं की आपली अशी मुठ्ठी छान बांधली गेली पाहिजे, म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित पिठाला मुरून घेतलेलं आहे। मग असं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा पिठाचा गोळा अशा छान प्रकारे बघा मळून घेतलेला आहे। आता आपल्याला 10 ते 15 मिनटं हा आपल्याला गोळा रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे। नंतर दुसरीकडे ओळूया, म्हणजे तो मसाला आपल्याला जो चम्मच दाखवला आहे त्या अशा मोठ्या चमच्याने 2 चमचे जिरा, 2 चमचे बडीशोप, त्यानंतर येते हे 2 चमचे आपल्याला धनिया, मी 1 चमचा दाखवला आहे, नंतर तुम्ही 2-2 चमचे घाला। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे 2 चमचे तीळ आणि न विसरता घ्यायचं आहे जर सुकं खोबरं असेल तर आपल्याला हे नक्की घालायचं आहे। 2 चमचे हे सुकं खोबरं हे आपल्याला छान प्रकारे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। मीडियम आचेवर आपल्याला छान प्रकारे हे फक्त गरम करून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही, नाहीतर कडवटपणा येईल आपल्या कचोरी म्हणते मी भाकरवडीला। तर असं छान प्रकारे आपण भाजून घ्यायचं आहे। गॅस आपला हा मीडियमच आहे, गॅस मोठा करायचा नाही। छान असा खुशबू आली पाहिजे अशा बारीक प्रमाणे सुगंध येईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे। भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बंद करून झाल्यानंतर आपल्याला काही याच्यामध्ये मसाले टाकायचे आहे। 1 चम्मच टाकली आहे हिंग पावडर आणि आपल्याला जसं पाहिजे आहे तसं त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। मी 1.5 चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे, तुम्ही 1 चमचा देखील हळद घेऊ शकता। आणि त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ही न विसरता आमचूर पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, त्याने खूप छान प्रकारे टेस्ट येते आपल्या भाकरवडीला। आणि हे गरम असेल तेव्हा त्याच्यामध्ये छान मिसळून घ्यायचं की आपला मसाला खूप छान उत्कृष्ट असा मस्तपैकी छान तयार होतो। नक्की करून बघा ही रेसिपी। मग हे थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर मध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जास्त जाड वाटायचं नाही, जास्त बारीक देखील वाटायचं नाही, त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार म्हणजे खट्ट मिठ्ठ लागला पाहिजे त्यामुळे 1 चमच साखर, बघा याप्रमाणे आपलं मसाल्याचं टेक्स्चर झालेलं पाहिजे। बघा किती मस्त पूर्ण असा घरामध्ये छान असा सुगंध झालेला आहे। तर पीठ 10 मिनटं ते 15 मिनटं असं मुरून झालेलं आहे आपलं मसाला तयार करेपर्यंत। आता याच्यावर थोडंसं तेल घालून परत एकदा आपल्याला छान प्रकारे असं मळून घेऊया। मळून घेतल्यानंतर भाकरवडी ही एक महत्त्वाची टिप्स आहे, नक्की लक्षात असू द्या। भाकरवडी आपली अजिबात अशी म्हणजे नरम होणार नाही आणि एकदम छान अशी कडक भाकरवडी जशी आपण बाहेर घेतो तशी सेम होणार आहे। आता आपल्याला हे जे गोळे करून घ्यायचे आहेत, तुम्हाला पाहिजे तशाप्रमाणे गोळे करून घ्या। बघा मी तेवढ्या मोठ्या पिठामध्ये हे 3 मीडियम साईजचे गोळे केलेले आहेत
आता आपण ह्याला छान प्रकारे पीठ न लावता असेच लाटले जातात ते, आणि मीडियममध्ये लाटायचे, जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. तुम्ही टेक्स्चर बघू शकता. आता ह्याला आपल्याला जी लावायची आहे, जी इमलीची चटणी असते, रेडीमेड भेटते, तुम्ही घरी देखील बनवू शकता. ही इमलीची चटणी आपल्याला छान प्रकारे चमच्याने अशी पसरून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे मिश्रण टाकणार आहोत या मैद्याच्या चपातीवर ते खूप छान प्रकारे असं बघा, हे जे केलेलं आहे मिश्रण, हे असं टाकल्यानंतर छान प्रकारे असं म्हणजे लागलं जातं आणि ते तळताना देखील म्हणजे बाहेर निघणार नाही. आणि मसाला टाकताना कंजूसगिरी करू नका, कारण की हा जर मसाला व्यवस्थित टाकला तरच आपली भाकरवडी ही खूप छान खायला चविष्ट आणि मस्त लागते. नक्की एकदा करून बघा. आणि हे पूर्ण असं टाकल्यानंतर तुम्ही लाटणाने असं अलगद फिरून सुद्धा करू शकता, जेणेकरून मसाला आपला छान हा चपातीवर मस्तपैकी असा दबला जाईल किंवा निघणार नाही. किंवा तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे दाब देऊन चिपकवू शकता. असा मसाला हे केल्यानंतर अलगद हाताने थोडं कोटिंग आपल्याला म्हणजे गोल गोल फिरवत ह्याला भाकरवडीसारखं गोल फिरून घ्यायचं आहे. अजिबात जास्त घाई करू नका. बारीक पातळ एकदम मस्त अशी गोल फिरवून घेतली अलगद हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, तर मस्त अशी आपली ही भाकरवडी तयार होते. परत एकदा त्याला हाताने असं अलगद हाताने असं गोल गोल फिरून घेऊन आपल्याला त्याला चाकूने छान प्रकारे कट करून घ्यायचे आहे. मार्केटमध्ये जशामध्ये मिळतात त्या प्रकारे आपण हे कट करून घेऊया. हा जो पहिल्याचा भाग आहे तोही तुम्ही तळू शकता, खायलाही खूप छान प्रकारे लागतो. मी अशा एक साईजच्या किंवा अर्ध्या इंचाच्या अशा मी वड्या कापून घेत आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता, हे जो थोडासा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. तो वेस्टेज न करता आपला तळला तर खूप छान प्रकारे लागते. अलगद हळू असं हे करताना हाताने थोडंसं आपल्याला गोल फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरवडी पहिला एकदा कट करून घ्या. तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा प्रकारे बघा दाखवत आहे. किती मस्त असं टेक्स्चर वाटत आहे, खूप छान. आणि हाताने असं थोडंसं हे करून त्याला छान असा दाब द्यायचा आहे, जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही. आपल्या या सगळ्या भाकरवड्या अक्षरशः करून झालेल्या आहेत. एवढ्यानंतर आता मी गॅसवर छान कढई अशी गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जास्त आपल्याला तेल टाकायचं नाही, थोड्याच तेलामध्ये ह्या छान तळल्या जातात. आणि तेल जास्त गरमही करायचं नाही. तेल एकदम कोमट गरम झाल्यानंतर छान गरम झाल्यानंतर वाफ येऊन द्यायची नाही, म्हणजे उकळी येऊन द्यायची नाही. बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेल गरम झालं की आपण जेव्हा एक भाकरवडी टाकतो तेव्हा अशी छान प्रकारे अशी उकळी येते, बुडबुडे यायला सुरू होतात. आणि उलटायची अजिबात घाई करू नका. छान प्रकारे मऊशीत बारीक गॅसवर जर आपण ही भाकरवडी तळली तर नक्की जराही खराब होणार नाही. तुम्ही 10-15 दिवस ठेवल्या किंवा 1 महिना जरी ठेवल्या तरी हे जराही खराब होणार नाहीत. आणि ह्या अशा कडक राहतात भाकरवड्या. बघा किती सुंदर आणि मस्त दिसत आहेत. एकदम असे बुडबुडे येतात. ते बुडबुडे थोडे नंतर कमी होतात. नंतर आपल्या भाकरवडीला छान प्रकारे असा कलर येतो. तुम्ही पुढे बघू शकता किती मस्त वाटत आहेत. सुगंध असा घरभर दरवळलेला आहे की काय सांगायची सोय नाही. बघा, असा एका बाजूने आपलं हे झालेलं आहे, तळून झालेलं आहे. आता दुसरी बाजू आपल्याला अशा बारक्या चमच्याने मी अशी पलटून घेत आहे. पलटून घेण्याची घाई करू नका. एक 5-6 मिनटं बारीक गॅसवर छान असे तळले गेले तर बघा असा छान कलर येतो, एकदम मार्केटसारखा. आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला 4-5 मिनटं असं छान एकदम तळून घ्यायचं आहे. तळून झाल्यानंतर अलगद आपल्याला भाकरवड्या या टिश्यू पेपरवर किंवा पेपरवर बघा किती सुंदर असा कलर मार्केटसारखा वाटणार देखील नाही की आपण या घरात तयार केलेल्या आहेत. आणि फायनली माझ्या भाकरवड्या ह्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.